सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची घसरण झाली आहे। शेअर बाजार घसरल्याने सोन्याच्या भावात देखील घसरण झालेली आहे। जागतिक घडामोडीचा सोन्याच्या दरावर देखील परिणाम झालेला आहे। तर याबद्दल संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आपल्या सोबत सोने व्यापारी जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? सोन्याचा भाव जरी 1,000 ने कमी झालेला असला तरी सुद्धा आज ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। हो सर, खरी गोष्ट आहे सर। सर आता तुम्ही मागील पाहिलं असेल मागच्या महिन्याभरामध्ये सोन्यामध्ये खूप तेजी मंदी आलेली आहे। आता इंडिया पाकिस्तान न्यूज मध्ये सर तुम्ही पाहिलं असेल सोनं जवळपास 1,000 रुपयाने कमी झालेलं आहे। आणि जर का तुम्ही मागचा ट्रेंड पाहिला जसं रशिया युक्रेन वॉर झाला, इस्रायल पॅलेस्टाईन वॉर, आता युएसचा टेरिफ वॉर तो चालू आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट गोल्डला भेटलेला आहे। सगळ्यात जास्त तेजी गोल्डमध्ये आलेली आहे। त्याच्यामुळे खूप सारे मार्केट अनस्टेबल झालेले गोल्डचं खूप सारे लोक पॅनिक बाय पण करताय आणि खूप सारे लोक थांबले पण आहे। लोकांना अजून वाटतंय की संभ्रम झालेला लोकांमध्ये की सोनं अजून कमी होईल आणि कोणाला वाटतं सोनं वाढेल। तर सर त्याचं मार्केट थोडंसं अनस्टेबल आहे, तर घारक थांबलेले आहे, घाबरलेले आहे की सोनं घ्यायचं की काय करायचं। ग्राहकांनी कुठेतरी पाठ फिरवल्याचं दिसतं आहे। एकेकाळी या ठिकाणी पाय ठेवायला जागा नसते सोनं खरेदी, पण आज मात्र ग्राहकांनी पाठ फिरवल्यासारखं वाटतंय। सर हे बघा सर, भारताचं संस्कृती आहे की लोक सोनं घेतातच सर, पण कसं आहे आता थोडंसं मार्केट अनस्टेबल खूप लोक थांबलेले पण आहे। लोकांना असं वाटतं की भविष्यामध्ये भाव कमी होईल, तर लोक थांबलेले पण आहे। आणि जर कसं राहतं आता भाव वाढलेले इतके तर लोकांकडे पैसे तेवढंच आहे, लोकांची फक्त क्वांटिटी कमी होऊन गेली। समज ज्याला 10 ग्राम घ्यायचं तो आज 5 ग्राम वरती संतुष्टी मानतोय, कारण की भाव इतके वाढलेले आहे। आगामी काळात सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील, आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।